नमस्कार. आजच्या चर्चासत्रात माझे मित्र डॉक्टर निलेश ओके सर, जे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्प्युटर विभागाचे BOS चेअरमन, अभ्यास मंडळाचे चेअरमन, तसेच इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे डायरेक्टर आहेत आणि एक कम्प्युटर विभागाचे नावाजलेले प्राध्यापक पुणे विद्यापीठाचे. अ, आपल्यासोबत आज ॲडमिशनविषयी चर्चा करण्यासाठी आहेत. तर या चर्चासत्रात तुमचं स्वागत आहे सर. धन्यवाद. अ, माझा पहिलाच प्रश्न आहे, की जे मी कित्येक वर्ष, स्पेशली मागचे 3-4 वर्ष ॲडमिशन करताना नेहमीच येतो, की पॅरेंट्स येतात आणि कम्प्युटर, AIDS, AIML. ॲज अ मेकॅनिकलचा फॅकल्टी म्हणून मला तर या तिन्हीमधला काही डिफरन्स समजत नाही सर. तर मला वाटतंय पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्यासाठी हे पहिल्यांदा एक्झॅक्टली काय आहे? काय डिफरन्स आहे कम्प्युटर, AIDS, AIML मध्ये? तसं बघितलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स नाही, कम्प्युटर इंजिनिअरिंग ही जे इंजिनिअरिंगची ब्रांच आहे हे जवळपास 82 ते 84च्या दरम्यान तयार झाली होती आणि पूर्ण भारतामध्ये त्या डिग्र्या चालू झाल्या होत्या. PICT हे कदाचित त्यातलं पहिलं कॉलेज आहे. त्यानंतर IT ही ब्रांच 1999ला पुणे विद्यापीठामध्ये 3 कॉलेजेसमध्ये आली. मग ज्यावेळेस कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण जगामध्ये वाढत गेलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे त्याचं सेपरेट अंग तयार झाला. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर 4 वर्ष अभ्यास केल्यानंतर मुलांना कम्प्युटर प्रोग्राम्स किंवा त्याचे सॉफ्टवेअर बनवण्याचं जे इंडस्ट्रीमध्ये काम मिळते हे त्याचं बेसिक कर्तव्य आहे, की एनी कम्प्युटर इंजिनियर विल डू सॉल्व द प्रॉब्लेम्स इन IT इंडस्ट्री ऑर एनीवेअर एल्स. मग IT असं का वेगळं झालं, तर IT हे त्या सॉफ्टवेअर्स किंवा त्या हार्डवेअरचं मेंटेनन्स असो किंवा त्याचं इन्स्टॉलेशन असो आणि त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी ही IT ब्रांच तयार झाली आहे. याचा अर्थ असं नाही की IT ब्रांच कम्प्युटर प्रोग्राम्स तयार करत नाही किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, ते झालं. तर मागचे 4 वर्ष झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स नावाची एक नवीन ब्रांच AICTनी मान्यता दिली आणि पुणे विद्यापीठामध्ये कदाचित एक 45 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे ब्रांच, कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच तयार झाली. तर AIDS पण हे कम्प्युटर इंजिनिअरिंगची सब ब्रांच आहे म्हटलं तरी चालेल. आता यामध्ये काय होते, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो कन्सेप्ट आहे, जरी 1954 मध्ये तयार झालेला आहे, तर त्याचं जास्त अप्लिकेशन मागच्या 5-6 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि डेटा सायन्स काय झालेलं आहे, की आता प्रत्येक गोष्ट ज्याच्याकडे सगळ्यात जास्त डाटा आणि इन्फॉर्मेशन आहे, ही इज द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर मग ह्या दोन गोष्टीचं मिलन करून ही नवीन ब्रांच तयार झाली आहे. तर तसं बघितलं तर करिक्युलम ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग IT हे 30 ते 40% थोडाफार डिफरन्स असतो आणि AIDS हे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा एक सब ब्रांच आहे, यामध्येही तसंच आहे. एक 25 ते 30% सिलेबस व्हेरिएशन आहे. मग यामध्ये असं काय वेगळं शिकलं जाते, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, मशीन लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला जी इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता आपल्यामध्ये आहे ते आपल्याला कम्प्युटरला देण्याचं प्रोग्राम म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आपल्यामध्ये बुद्धिमत्ता आहे ती आपल्याला एखाद्या कम्प्युटरला किंवा मशीनला द्यायची आहे, तर त्याच्यामध्ये लर्निंग हा एक कन्सेप्ट येतो, की आपण जसं शिकतो तसं आपल्याला एखाद्या मशीनला पण शिकवायचं आहे. तर ते शिकवण्यासाठी मशीन लर्निंग पण हा एक त्याचा सब ब्रांच आहे. मग डीप लर्निंग पण सब ब्रांच आहे. तर या 3 विषयाचं जास्त ज्ञान त्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये दिल्या जाते. तसं बघितलं तर एक 25 ते 30%चाच करिक्युलम हा ह्या 2 ब्रांचेसमध्ये डिफरन्स आहे. आता या व्यतिरिक्त एक वेगळी ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. अगेन इट इज सेम थिंग. त्याच्यामध्ये मशीन लर्निंगचा थोडासा जास्त कंपोनंट येतो आणि पहिल्या याच्यामध्ये डेटा सायन्सचा जास्त कंपोनंट येतो, ज्यामध्ये विद्यार्थ्याला डेटा सायंटिस्ट किंवा दिलेल्या माहितीचं त्याच्यावरनं नॉलेज कसं तयार करता येईल, त्याच्यावरनं विजडम कसं तयार होईल याचा जास्त अभ्यास केला जातो. अदरवाईज हे पण कम्प्युटर इंजिनिअरिंगची सब ब्रांच आहे. त्या व्यतिरिक्त आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डेटा सायन्स अशी एक वेगळी ब्रांच तयार झाली आहे. या वर्षीच पुणे विद्यापीठाने मान्यता दिली आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर तसं बघितलं तर कम्प्युटर रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत ते म्हणजे कम्प्युटर सायन्स,
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि फक्त डेटा सायन्स अशा भरपूर ब्रांचेस तयार झाल्या. मोर ऑर लेस पालकांना किंवा मुलांना जे अभ्यास करू इच्छितात, इंजिनियर होऊ इच्छितात, त्यांनी त्यांचा कल कुठे आहे हे बघणं बघा. अपेक्षित आहे. फक्त कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत त्यामुळेच खूप चांगल्या नोकऱ्या मिळतात किंवा त्यांनाच नोकऱ्या मिळतात असं नाहीये. नोकऱ्या ह्या मेकॅनिकल इंजिनियर्सला पण खूप चांगल्या आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनला पण आहे आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सला पण आहे. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हे बघायला हवं की माझ्या मुलाला किंवा मुलीला काय आवडतं किंवा त्याला कशात करिअर करायचं आहे. एक नाविन्यपूर्ण गोष्ट असं म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स पण IT इंडस्ट्रीमध्ये जातात. त्यांना ह्या कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AIDS मध्ये जे सब्जेक्ट्स किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस किंवा सॉफ्टवेअर शिकवले जातात ते त्या कंपनीमध्ये जाऊनही ते मुलं शिकतात आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर्स बनवू शकतात. करेक्ट आहे सर. ऍक्च्युअली ना खरंच 4-5 वर्षापासून मी सांगतोय की कम्प्युटर असू द्या, IT असू द्या, AIDS असू द्या, AIML असू द्या, ॲज अ मेकॅनिकल टीचर मी म्हणतो की हे जवळपास सारखेच आहेत. एक 20% सिलेबसचं व्हेरिएशन म्हणजे बरोबर. जवळपास तुम्ही जे सांगताय ते मॅच होतंय. फक्त माझं ऑब्झर्वेशन काय ॲडमिशनच्या वेळेस काय होतं की कम्प्युटरचा कट ऑफ एकदम हायला असतो. त्यापेक्षा एक थोडाफार कमी AIDS, AIMLचा येतो आणि जिथे IT आहे तिथं ऑलमोस्ट सेमच असतं. तुम्ही म्हटल्यासारखं तसं बघितलं तर आता तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालो किंवा मी पासआउट झालो त्यावेळेसचे खूप कमी कम्प्युटर इंजिनियर होते आणि आपल्यासोबतचे म्हणजे माझे तर मेकॅनिकलचे मित्र सगळे सॉफ्टवेअरमध्ये वर्क करतात बरोबर. आणि एक्झॅक्टली तिथं कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतलं मिळतं, जाऊ बरोबर शकतं. आहे. Yes. पण आत्ता पालकांची किंवा विद्यार्थ्यांची अडचण काय किंवा त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय, कम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं. आता असंही ऑब्झर्वेशन आहे की पुणे विद्यापीठामध्ये मोस्टली सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मोर दॅन 50% इंटेक कम्प्युटरचा झाला रिलेटेड विथ दिस ब्रँच. राईट. तरी पण जर 90% विद्यार्थी हे महाराष्ट्रातले कम्प्युटर इंजिनिअरिंगलाच यायचं जर म्हणत असतील तर इथे एक ॲज अ कम्प्युटर इंजिनियर किंवा कम्प्युटर विभागाचे तुम्ही पुणे विद्यापीठाचे चेअरमन म्हणून तुमच्या ब्रँचेस सोडून इमिडिएट सगळ्यात जवळचा ऑप्शन कोणता असेल विद्यार्थ्यांसाठी की जे क्लोजिंग आहे? मी ज्यावेळेस 1991 मध्ये ऍडमिशन घेतली तर आधी सुरुवातीला सिव्हिलमध्येच ऍडमिशन घेतली कारण मला डॉक्टर व्हायचं होतं आणि सिव्हिलमध्ये मी 6 महिने अभ्यास करून मग मी कम्प्युटरला ट्रान्सफर झाले. पण त्यावेळेस माझ्या वर्गात 44च मुलं होते. गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलं असूनही पूर्ण 60 विद्यार्थी नव्हते. त्यावेळेस सर्वात जास्त कल हा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलला होता. ज्याला 100% 100 मार्क आहेत त्यालाच मेकॅनिकलला ऍडमिशन मिळायची. आत्ता त्यानंतर खूप काही चेंजेस होत गेले आणि IT इंडस्ट्रीमध्ये किंवा कम्प्युटरच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या नोकऱ्या मिळायला चालू झाल्या. त्यामुळे कदाचित कम्प्युटरकडे कल गेला. मध्ये IT पण खूप चांगलं झालं. एक 4-5 वर्ष IT ब्रांचेस पण क्लोजरला आल्या होत्या. 2000 मला वाटतं 4-5च्या काळामध्ये ज्यावेळेस रिसेशन आलं होतं त्यावेळेस IT ब्रांचेस पण आता IT, कम्प्युटर ह्या सगळ्या ब्रांचेसला व्यवस्थित मुलं जातात आणि त्यांना नोकऱ्या पण मिळतात. पण कदाचित ते मागच्या 4-5 महिन्यापासून थोडंसं रिसेशनचा इफेक्ट सगळ्यांवर झालाय. खूप IITs मध्ये पण खूप मुलांना नोकऱ्या नाही अशा आपल्या पेपरला आपल्याला बातम्या आल्या होत्या आणि आत्ताही काही कॉलेजेसमध्ये पूर्ण मुलं प्लेसमेंट झालेल्या नाहीयेत. मागची जी बॅच आहे त्याच्यासाठी लेटेस्ट बॅच पैकी. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच घेतलं पाहिजे असं काही जरुरी नाहीये. आत्ता आपल्या भारतामध्ये किंवा भारताबाहेरही इलेक्ट्रॉनिक्ससाठी खूप चांगला वाव आहे. पुढच्या 4-5 वर्षामध्ये कारण यावर्षी जे मुलं ऍडमिट होणार आहेत त्यांना 2028ला बाहेर पडायचं आहे. ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये काय चेंजेस होणार आहे कदाचित पंतप्रधानांनी पण खूप आपल्या इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज इंडियामध्ये चालू केलेल्या आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स हे ब्रांच इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच पण खूप चांगले आहे. मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स पण ही खूप चांगली ब्रांच आहे. यावर्षीही खूप कॉलेजेसनी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रांच चालू केली आहे. पुणे विद्यापीठामध्ये पण रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रांच नव्याने चालू झालेली आहे. यावर्षी फर्स्ट इयरला त्याचं ऍडमिशन होणार आहे. कदाचित COP मध्ये पण मागच्या वर्षी मेकॅनिकलच्या बोर्डामध्ये ही ब्रांच चालू झाली. ओके, तर ह्या इलेक्ट्रॉनिक्स असो
किंवा त्याच्या रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर. मी जरी कम्प्युटर इंजिनिअरिंग 30 वर्ष आधी केलंय, माझी पत्नी पण कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, पण माझ्या मुलीने कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये ऍडमिशन घेतलेली नाहीये. ती PSCT मध्ये इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला ऍडमिशन आता सेकंड इयरला आहे. तर याचा अर्थ असं नाही की तिला कम्प्युटर आवडत नाही म्हणून नाहीये, नाही, पण एवढे चांगले पर्सेंटेज असून PSCT मध्ये ऍडमिशन घेतली आहे, पण तिला इलेक्ट्रॉनिक्सची आवड आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स हे समोरचं खूप चांगलं मार्केट असणार आहे. IoT एक नवीन ब्रांच पुणे विद्यापीठात चालू झाली आहे, IoT. तर इंटरनेट ऑफ थिंग, इनफॅक्ट प्रत्येक गोष्टीमध्ये सेन्सर्स आहेत आणि इंटरनेट ऑफ थिंग पण हे खूप गोष्टी याच्यानंतर येणार आहेत. तर ह्या झाल्या सगळ्या कम्प्युटर रिलेटेड ब्रांच किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ब्रांच. मेकॅट्रॉनिक्स, इवन दिस इज अ गुड ब्रांच, कारण इट इज अन अमलगेशन ऑफ 2 डिफरंट ब्रांचेस, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. तर ही ब्रांच पण खूप चांगली समोर याचं भवितव्य आहे. तर अशा मुलांनी, म्हणजे त्यांनी फक्त ह्याच ब्रांचेस घ्यावं असं नाही, ज्याला इंटरेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आहे त्यांनी तिकडेही जायला काही हरकत नाही. बायोटेक्नॉलॉजीला पण यावर्षीपासून आपल्याला ऍडमिशन घेण्याचं प्रोव्हिजन मिळालेलं आहे. इंजिनिअरिंग मध्ये बायोलॉजीच्या मुलांसाठी PCB ग्रुप पण येऊ शकतो. तर कदाचित ते खूप कमी कॉलेजेसमध्ये आहे, पण त्या ब्रांचेस मुलांनी घ्यायला काहीही हरकत नाहीये. जो चांगलं शिक्षण त्या 4 वर्षामध्ये करेल, चांगली प्रिपरेशन करेल आणि स्वतःला एम्प्लॉयबल बनवेल, त्या मुलांसाठी इंडस्ट्रीमध्ये कधीही वेलकम आहे. फक्त 4 वर्षामध्ये ते 40 विषय शिकवून डिग्री हातात घेणं हा त्यांचा मनसुबा नसावा. त्यांनी नॉलेज मिळवावं, स्किल मिळवावं आणि स्किल बेस्ड जॉब आता यानंतरच्या काळामध्ये राहणार आहे, हे फार इम्पॉर्टंट मुलांना समजायला पाहिजे. म्हणजे तुम्ही 91ला ऍडमिशन, आम्ही 93ला, तुम्ही 44 सांगितला, माझ्या तर बॅचला मला वाटते 30च होते विद्यार्थी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबादला. आणि मी हे पण ऑब्झर्व केलंय की बरेच टीचर त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड असलेले होते. म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा उदय इलेक्ट्रॉनिक्स होते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स तर काय होतं की एखाद्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, टॉप मोस्ट कॉलेज एखादी पर्सेंटाईलने हुकतंय कम्प्युटरच्याच नादात जाऊन. मग त्यापेक्षा माझंही सजेशन असेल, तुमचंही तेच सजेशन येतंय की त्याच कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला काय हरकत आहे. तुमचं स्वतःच बेस्ट एक्झाम्पल आहे. येस की मुलगीच पालक दोघेही कम्प्युटरचे प्राध्यापक असताना इलेक्ट्रॉनिक्स घेते, म्हणजे दॅट इज द बेस्ट ऑप्शन. आणि नेहमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते तर अगदी खरं आहे की चांगला इंजिनियर व्हायला पाहिजे. ब्रँच इज इमटेरियल. तरी पण सगळे विद्यार्थी हे काही आपलं मान्य करणार नाही. त्यांना हेच सजेशन असायला पाहिजे की चांगलं कॉलेज निवडा, जवळपासची ब्रँच निवडा, आणि हुशार विद्यार्थी असेल तर मी नेहमीच सांगतो की तुम्ही कुठलीही ब्रँच घ्या. येस, व्हेरी ट्रू. आणि बेस्ट कॉलेज, बेस्ट तुम्हाला चांगले विद्यार्थी सोबत मिळतात. हे जर झालं तर खूपच छान आहे. बरोबर. अजून मला वाटतंय की खूप वर्ष तुम्ही, मी चांगलं ओळखतो तुम्हाला की तुम्ही प्रभावशाली टीचर आहे. तर विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदा काय करायला पाहिजे, म्हणजे त्यांचा अप्रोच कसा असायला पाहिजे. नवीन विद्यार्थी असतात, स्पेशली मला वाटतं तुम्ही विदर्भातले आहात, बरोबर, मी मराठवाड्यातला आहे, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर माझं ऑब्झर्वेशन आहे की आपले हे विद्यार्थी किती हुशार असेल तर इथलं थोडं पुण्याचं वातावरण बघून पहिल्या सेमिस्टरला नॉर्मली चांगला परफॉर्मन्स येत नाही. तर यासाठी तुमचा काय सल्ला असेल. आपण ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस हे इंटरनेट आणि हे बिलकुल काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आपलं सर्व ज्ञान त्या पुस्तकावर आणि शिक्षकाच्या शिकवण्यावर असायचं. आत्ताचे मुलं कदाचित हे थोडासा विसर पडलाय. ते लायब्ररीत बसत नाहीत किंवा पुस्तकं चाळत नाहीत किंवा एक पुस्तक सोडून दुसरं किंवा तिसरं पुस्तक वाचत नाही. पुस्तकातून अभ्यास करणं फार इम्पॉर्टंट आहे. टीचर्सनी दिलेल्या नोट्स काढणं फार इम्पॉर्टंट आहे. आपली ऍडमिशन प्रोसेस थोडीशी उशिरा चालू होत आहे. मुलांना पहिल्या सेमिस्टरची परीक्षेला लगेच जावं लागतं. तर इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि आपला 11वी-12वीचा अभ्यासमध्ये खूप अंतर असतो. इंजिनिअरिंगचे क्वेश्चन पेपर सेटिंग, त्यांचं इव्हॅल्युएशन हे वेगळ्या पद्धतीचं असतं. तर मुलांना हे समजून घ्यायला पाहिजे की आपण 12वी नंतर ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला जातो तर प्रत्येकाने प्रत्येक त्रास हे क्लासला बसणं, शिक्षकांनी शिकवलेल्या नोट्स काढणं आणि सिलेबसमध्ये दिलेले जे 4-5 पुस्तक आहे
त्यातनं अभ्यास करणं हे अभ्यास. फार इम्पॉर्टंट आहे. पहिल्या वर्षी त्यांनी कदाचित एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये कमी भाग घेणं हे कदाचित प्रत्येक कॉलेजेस करते की फर्स्ट इयरच्या मुलाला त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह करून घेत नाही, सेकंड इयर पासून करतात. कारण यांना तो आणि हा अभ्यासक्रम हा कम्प्लिटली वेगळा असतो. इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम त्यांना समजणं, उत्तर लिहिणं आणि त्याचं चेकिंग हे थोडंसं वेगळं असतं. हे त्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे जे 5 विषय आहेत ते त्यांनी क्लिअर करावे. पहिलं सेमिस्टर व्हायला पाहिजे, ऑल क्लिअर व्हायला पाहिजे. तिथे कुठलेही बॅकलॉग किंवा एटीकेटी लागायला नाही पाहिजे. हे त्यांचं मेजर उद्दिष्ट असायला पाहिजे. आणि एकदा ते झालं की सेकंड इयर मध्ये त्यांनी त्यांचा एम डिसाईड करायला पाहिजे की मला इंजिनिअरिंग नंतर काय करायचं आहे. मला नोकऱ्या करायच्या आहेत, गेट किंवा जीआरई देऊन एमटेक करायचं आहे किंवा बाहेर देशात जायचं आहे किंवा मला चांगलं एंटरप्रेनर बनायचं आहे. प्रत्येक मुलगा की मला नोकरी हवी आहे. तुम्ही नोकरी बनवण्यासाठी काहीतरी करा की दुसऱ्यांना नोकरी देण्यासाठी काहीतरी उद्योग करायला हवाय की प्रत्येकाने दुसरीकडे इन्फोसिस, कॉग्निझंट किंवा टाटाला असं जाण्याचं हे नाही नसायला पाहिजे मनामध्ये. त्यांनी स्वतःच सेटअप करून एखादी स्टार्टअप करून किंवा एखाद्या दुसऱ्यांना नोकऱ्या कशा द्याव्या याच्यासाठी पण काहीतरी त्यांनी करायला पाहिजे. कदाचित तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कुठल्या कंपनीजमध्ये जायचं असेल, PSUs मध्ये जायचं असेल तर गेट हे खूप इम्पॉर्टंट आहे. गेट हे फक्त पीजी करण्यासाठी नसतं, तर इट इज ॲज गुड ॲज अ क्वालिफिकेशन. तर गेट दिल्यानंतर आपल्या सगळ्या विषयाचा अभ्यास होतो आणि वी आर प्रिपेअर्ड फॉर एम्प्लॉयबिलिटी, फेसिंग ऑल द इंटरव्ह्यूज. तर आपल्याला सेकंड इयर किंवा थर्ड इयरला येताना आपल्याला डायरेक्शन शोधायचं की मला काय करून घ्यायचंय आणि तसं त्यांनी मुलांनी तसा अभ्यास करणं आणि ते जे एम आहे ते अचीव करण्यासाठी त्यांनी ते काम करायला हवं. अगदी खरं आहे सर. खरं तर मी हा क्वेश्चन बऱ्याच जणांना विचारतो. मी 25 वर्ष 100% फर्स्ट इयरला तर शिकवलेलंच आहे. बरोबर आहे. आणि तुमच्या उत्तरातनं मला जाणवलं की एक तुम्ही चांगले टीचर तर आहातच, पण चांगले प्राचार्य 100% आहात. थँक्यू. कारण उगीच काहीतरी सांगण्यापेक्षा जे रिअल बेसिक म्हणजे पहिल्या वर्षी थोड्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी थोड्या बाजूला ठेवल्या तरी चालतात, कारण पुढचे 3 वर्ष असतातच. बरोबर आहे. हा, आणि जर तुम्ही अकॅडमिक्स मध्ये खूप एक्सेल करत असाल तर काहीच हरकत नाही. बरोबर. तर या गोष्टी सर्व बाहेर स्पेशली बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पहिले 2 ते 3 महिने गावी जायचं नाही, रेग्युलरली सरांनी सांगितल्याप्रमाणे लेक्चर्स अटेंड करायला पाहिजे आणि पहिलं सेमिस्टर ऑल क्लिअर करायचा पुरेपूर प्रयत्न करायचा. बिलकुल. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतर रिझल्ट येतोच. तर मला वाटतंय सर स्पेशली विद्यार्थ्यांना गाईड करताना मला जे बेसिक स्पेशली कम्प्युटरचा होता तो तर तुम्ही छानच सांगितला. त्यासोबतच फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हे पण सांगितलं. आणि मागचे 1 वर्ष मला तुमच्यासोबत या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं आणि ते महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना द्यायचं होतं डायरेक्टली तुमच्यातर्फेच. तर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं स्पेशली फिजिकली कम्प्लिटली फिट नसतानाही वेळ काढलात आणि आजच्या चर्चा सत्रात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच काही क्वेश्चन्स किंवा असेच काही माझ्या मनात क्वेश्चन असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करेन आणि आपण विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी असे चर्चासत्र सुरू ठेवूयात. धन्यवाद सर. धन्यवाद.